कार्यक्रम आयोजित केले, लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला? लोकांचा रिस्पॉन्स कार्यक्रम आहे समाधान शिबिर, यासाठी मी खरोखर त्या शासनाचं धन्यवाद मानेन. कारण का सगळ्यांचं बघून होते, आपलं पांडुरंग करल दावा करल, सगळ्यांचं झालं तरी समाधानी. इथे मिळतात. अतिशय तुमच्या वडगाव निंबाळकर मध्ये जो कार्यक्रम तुम्ही साजरा केलेला आहे, आज या कार्यक्रमाला उपस्थित होते सर्व 15 महसुली गावातील लाभार्थी. आज उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळालेला आहे. चांगला आहे प्रमाण, सगळे डॉक्युमेंट त्यांचे ते आणून दिले ते आम्हाला. आणि या ठिकाणी आरोग्य विभागाच्या ठिकाणी तर्फे आपण उत्पन्नाचे दाखले असतील, नॉन क्रिमिनल राबवलेला आहे. यामध्ये सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे. आणि पंचायत असेल, भूमिलेख असेल, आरोग्य असेल किंवा कृषी विभागाचे असेल, सगळ्या शासनाच्या योजना आणि त्याची अपंगताचा दाखला यांना मिळण्यासाठी काय अडचणी येत होत्या, पण लगेच या ठिकाणी यांचं समाधान मिळालं आहे. काय सांगाल तुम्ही, कसं वाटतं तुम्हाला? बरं वाटतं काय? एकदम छान वाटतं. माने साहेबांनी लगेच माझे केसेस निकाली काढले. युगामध्ये शरीर सृष्टी ही महत्वाची आहे आणि आरोग्य आपलं मजबूत पाहिजे, चांगलं पाहिजे. यासाठी शाळेतील परिसरातील विद्यार्थ्यांना घेऊन आलेले शिक्षक आहेत. काय सांगाल तुम्ही विद्यार्थ्यांसाठी तुम्ही या ठिकाणी आलात, काय सांगाल? मी साधारणतः श्री छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर, यासाठी मी खरोखर त्या शासनाचं धन्यवाद मानेन. कारण का आमचे जे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचं हिमोग्लोबिन चेक करून त्यांच्यामध्ये असणारी पातळी हिमोग्लोबिनची कमी जास्त असेल तरी आम्हाला समजणार आहे आणि त्यानुसार आम्ही त्यांना जे काही पूरक आहार ते पूरक आहार देणार आहोत. आणि त्यांच्या पालकांना पण सांगणार आहे की तुम्ही त्या विद्यार्थ्यांच्यावरती थोडं लक्ष ठेवलं पाहिजे. नक्कीच त्यांच्या अभ्यासामध्ये हे वातावरण निश्चितच चांगलं होईल असं मला वाटतं. या ठिकाणी 10वीचे काही विद्यार्थी आलेले त्या ठिकाणी अशी अतिशय सुंदर असा शासन दरबारी या भरवलेला कार्यक्रम समाधान शिबिर उभारलेला आहे. या कार्यक्रम अधिकाऱ्यांना माहिती देणार. या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांनी बी आरोग्य शिबिरामध्ये आरोग्य विभागासाठी आले आहेत. तुम्ही काय सांगाल याबद्दल? अतिशय चांगला असा उपक्रम आहे. नियमितपणे आरोग्य तपासणी होतच असते. त्या व्यतिरिक्त आज या ठिकाणी आपण स्वतंत्रपणे आरोग्य तपासणी करतोय. फक्त शाळेतील मुलीच नव्हे तर सर्व नागरिकांनी देखील त्याचा लाभ घ्यावा अशी आमची विनंती आहे. आणि या निमित्तानं आपल्या शासनाचे उपक्रम अधिक चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचायला मदत होते. त्याबद्दल आनंद वाटतोय. शिबिराला लोकांचा प्रतिसाद देखील चांगला आहे. आता मी इथं बऱ्याच लोकांनी काही त्यांचे लाडकी बहीण योजना असेल किंवा PM किसानचे हप्ते असतील किंवा घरकुलाचे प्रश्न असतील याबाबतचे प्रश्न मांडले. जास्तीत जास्त लोकांचं समाधान आहे याच ठिकाणी करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि लोकांचा प्रतिसाद उत्तम आहे. त्यामुळे आपण हे शिबिर चांगल्या पद्धतीने संपन्न झालं असं आपण म्हणू शकतो. धन्यवाद. या तुम्ही बारामती तालुक्यामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले, लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला? लोकांचा रिस्पॉन्स अतिशय चांगला आहे. लोकांना देखील अपेक्षित आहे की त्यांचे प्रश्न स्थानिक पातळीवरच सुटावेत आणि आपण या शिबिराच्या माध्यमातून त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय. लोक समाधानकारक आहेत का? होय, आपण जास्तीत जास्त प्रयत्न करतोय की त्यांच्या शंका त्यांच्या अडचणी या ठिकाणी सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. धन्यवाद. अतिशय सुंदर त्या ठिकाणी शिबिराचं आयोजन केलं होतं. या ठिकाणी भरपूर लोकांनी या ठिकाणी सहभाग घेतला आहे. धन्यवाद. आज या ठिकाणी विविध क्षेत्रातील विविध ठिकाणी आरोग्य विभाग असतील, भूमी विभाग असतील, कृषी विभाग असेल, पशु विभाग असेल, या ठिकाणी स्टॉल लागलेले आहेत. या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांचं ग्रामीण स्थानचं संख्येचं निरसन होत आहे. या ठिकाणी काय सांगाल तुम्ही, कशा प्रकारे या ठिकाणी नियोजन आहे? महाराष्ट्र शासनाने श्री छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर हा उत्तम प्रकारे कार्यक्रम राबवलेला आहे. यामध्ये सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि वडगाव निंबाळकर मधील परिसरामधील नागरिकांनी या अभियानाला उत्तम असा प्रतिसाद दिलेला आहे. आज इथे या अभियानांतर्गत कोणाच्या आधार कार्डचा प्रॉब्लेम असेल तर ते सोडवला जात आहे. काही जणांचे उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले यांचा फॉर्म भरून ते जागेवर देण्याचा सुद्धा प्रयत्न आहेत. तसेच आरोग्य शिबिराला पण उत्तम असा प्रतिसाद भेटला आहे. भूमी अभिलेख कार्यालयातर्फे ज्यांच्या नोंदीचा प्रॉब्लेम आहे त्यांची सुद्धा नोंदी अर्ज घेऊन लगेचच लावण्याचा प्रयत्न केलाय. हा कार्यक्रम उत्तम प्रकारे घेतलेला आहे. काय सांगाल तुम्ही, या ठिकाणी कशा प्रकारे कार्यक्रम चालू आहे? एकदम छान कार्यक्रम आहे. आपला वडगाव निंबाळकरला जे अभियान घेतलं त्यामध्ये मला स्वतःच माझं अपंगत्वाचं राहिलं होतं. माने साहेबांना भेटलं. माने साहेबांनी लगेच फोन केला आरोग्य खात्याला आणि मला उद्याच्याला आरोग्य खात्यामध्ये बोलावले माझी तपासणी करण्यासाठी. मी पाहू शकता आरोग्य विभागातील अपंगताचा दाखला यांना मिळण्यासाठी काय अडचणी येत होत्या, पण लगेच या ठिकाणी यांचं समाधान मिळालं आहे. काय सांगाल तुम्ही, कसं वाटतं तुम्हाला? बरं वाटतं काय? एकदम छान वाटतं. माने साहेबांनी लगेच माझे केसेस निकाली काढले.
याच ठिकाणी लगेच समाधान मिळालेलं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आरोग्य शिबिर असेल किंवा इतर शिबिरांचं या ठिकाणी नियोजन केल्यामुळे अतिशय सुंदर असं नियोजन आहे. आज वडगाव निंबाळकर या ठिकाणी महाराजा समाधान शिबिर आयोजित केलेलं आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजा हे शिबिर आयोजित केलं आहे. या ठिकाणी वेगवेगळे लाभार्थी या ठिकाणी आलेले आहेत. आधार कार्ड असतील, भूमी अभिलेख असतील, कृषी सेवा असेल, आरोग्य सेवा असेल, इतर सर्व ग्रामपंचायत सर्व इतर लाभार्थी या ठिकाणी आले आहेत. या ठिकाणी कशा प्रकारे कामकाज चालू आहे किंवा या ठिकाणी कोणकोणते आयोजन केलेलं आहे आपण या ठिकाणी ऐकणार माहिती घेणार आहोत. नमस्कार. सर्कल आणि ग्रामपंचायत वडगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी जो राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान जे या ठिकाणी राबवलेलं आहे त्याच्या माध्यमातून त्याची राज्य शासनाच्या माध्यमातून प्रभावी अंमलबजावणी होते. आज पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादांनी सुद्धा जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये अशा प्रकारचं अभियान चांगल्या पद्धतीने राबवावं आणि लोकांना त्याचा फायदा व्हावा म्हणून अचूक अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे. म्हणून आज वडगावला या ठिकाणी आमच्या ह्या महसूल विभागाचं आज शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये अनेक लोकांना वेगवेगळ्या पशुसंवर्धन असेल, ग्रामपंचायत असेल, भूमिलेख असेल, आरोग्य असेल किंवा कृषी विभागाचे असेल सगळ्या शासनाच्या योजना आणि त्याची माहिती आणि खऱ्या अर्थाने मुलींच्या हिमोग्लोबिनच्या तपासणीपासून डोळे तपासणीपासून आरोग्याचा सुद्धा त्या ठिकाणी चांगला स्टॉल लावून लोकांना फायदा झालेला आहे. त्या माध्यमातून अनेक लोकांना त्याच्या माध्यमातून दाखले उत्पन्नाचे असतील, जातीचे असतील, सातबाराचे असतील, वेगवेगळ्या स्वरूपाचे दाखले त्या ठिकाणी त्यांना देण्यात आलेले आणि खऱ्या अर्थाने लोकांचा त्रास वाचावा, त्यांची तालुक्याला येऊन त्या ठिकाणी वेळेची बचत व्हावी, पैशाची बचत व्हावी आणि खऱ्या अर्थाने त्यांना तातडीने अशा प्रकारच्या शासनाच्या विविध योजना त्या ठिकाणी मिळाव्यात आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून शासनाने हा चांगला कार्यक्रम वडगाव सर्कलच्या माध्यमातून घेतला आणि त्याचा लाभ खऱ्या अर्थाने लोकांना त्या ठिकाणी झाल्याचं दिसून येत आहे. या ठिकाणी बरेच लोकांनी या ठिकाणी महसूल विभाग असेल इतर विभागातील लोकांनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी शाळकरी मुले सुद्धा या ठिकाणी आरोग्य तपासण्यासाठी आलेले आहेत. कोणाचं KYC आधार कार्ड असेल या ठिकाणी वेगवेगळ्या विभागातल्या ठिकाणी उपयोगामध्ये आलेले आहेत. या ठिकाणी वडगाव निंबाळकर गावचे सरपंच दोन शब्द बोला. छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान हे वडगावमध्ये राबवित असताना या ठिकाणी आरोग्य विभागाच्या ठिकाणी जवळजवळ इतकी गर्दी होत चाललेली आहे आणि त्या ठिकाणी मुलींचं हायस्कूलमधील मुलींसह हिमोग्लोबिन तपासणी असेल किंवा आरोग्यविषयी या सगळ्या चाचण्या, रक्त चाचण्या या ठिकाणी होत आहेत. शिवाय कृषी विभागाचे देखील अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून बरेचसे शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी मार्गी लागत आहेत. शिवाय पशुसंवर्धन विभाग यांचे देखील या ठिकाणी अधिकारी उपलब्ध आहेत. ज्या ठिकाणी पशुसंवर्धनच्या गायगोट्याचे प्रकरण असतील किंवा विविध जनावरांच्या समस्या असतील त्या देखील या ठिकाणी सोडवले जात आहेत. विविध कार्यक्रम या ठिकाणी आजच्या या माध्यमातून वडगावमध्ये होत असताना गावामध्येच तो कार्यक्रम घेण्यात आम्हाला यश आलं त्याबद्दल महसूल विभागाचे मी खरोखरच धन्यवाद मानतो, आभार मानतो. 15 गावातून हा कार्यक्रम वडगावमध्ये ठेवत असताना वडगावमध्येच का हा देखील प्रश्न होता, परंतु या ठिकाणी सगळ्या सोयी आपण या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत आणि हा कार्यक्रम त्या निमित्ताने वडगावमध्येच चांगल्या पद्धतीने घडत चाललेला आहे असं मला वाटतं. काय सांगाल तुम्ही महसूल विभागातर्फे तुमचे काय काम करता तुम्ही? आता सध्या महसूल विभागातर्फे आपण उत्पन्नाचे दाखले असतील, कोणाचे नॉन क्रिमिनल दाखले असतील, विविध प्रकारचे दाखले व बाकीच्या सर्व सुविधा ज्या महसूल तर्फे दिल्या जातात, जसं संजय गांधी योजना असेल, कोणाला त्याचा लाभ मिळतोय, कोणाला नवीन लाभ घ्यायचा आहे, तर कुणाला काही अडचणी आहेत ज्याच्या पैसे मिळत नाही आहेत तर त्याच्या संदर्भात आपण सर्व त्यांचे डॉक्युमेंट आता जमा करून घेतोय व त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत लोकांचा कसा रिस्पॉन्स आहे? काय लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे. सगळे डॉक्युमेंट त्यांचे ते आणून दिले ते आम्हाला आणि आम्ही त्यांना त्याचा रिस्पॉन्स देतो. इतर गावातील या ठिकाणी आलेत का सहभाग घेण्यात? हो, सगळे आले. आमचं पूर्ण मंडळातील सगळे लोक आले. काय सांगाल तुम्ही? कोराळे खुर्द गावात आलेला आहे, तुमचं काय म्हणणं आहे? एक 10-15 वर्षांनी आमचे लाभार्थी आलेले चांगल्या पद्धतीने महसूल विभागाने पण काम केलेलं आहे इथं आणि सर्वांचे दाखले वगैरे जे इथे मिळतात. अतिशय तुमच्या वडगाव निंबाळकर मध्ये जो कार्यक्रम तुम्ही साजरा केलेला आहे तुमचं आपलं सरकार नाही का आपल्या दारी
हा विषय चांगला झालेला आहे. बऱ्याचशाच लोकांना त्याचा लाभ झालेला आहे ते येऊन. आणि काही लोकांच्या ज्या गोष्टी समोर आपल्या येत नाहीत त्यांनी स्पष्ट अधिकाऱ्यांना सांगून या गोष्टी त्यांनी सॉल्व्ह करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना पण म्हणजे आम्हाला पण आम्ही किती लोकांना सांगितलं की बाबा अशा अडचणी आहेत, तशा अडचणी आहेत, तरी पण तिथे येऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांचं समाधान झालेलं आहे. चांगला कार्यक्रम आहे. अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. इतर सर्व गावातील महसूल विभागातील सगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यामध्ये वेगवेगळ्या विभागाचे या ठिकाणी लागलेले आहेत. या ठिकाणी सर्कल भाऊसाहेब आहेत, त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. कशा प्रकारे कामकाज चालू आहे या ठिकाणी? आज दिनांक 4/8/2025 वार सोमवार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत माननीय तहसीलदार बारामती व उपविभागाधिकारी बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विविध पदाधिकारी आज या कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्व 15 महसुली गावातील लाभार्थी आज उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळालेला आहे व सगळ्यांना विविध दाखले, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असं या पद्धतीने विविध लाभार्थ्यांना आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने देण्यात आलेला आहे. व उपस्थित उर्वरित लाभार्थी असतील, कुणाच्या शंका असतील तर सर्व शंकाचे समाधान या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज केले जाईल. असं या आजचा कार्यक्रम सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत चालू राहील व सर्व लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असं या माध्यमाच्या वतीने मी जाहीर करतो. या ठिकाणी इतरही माहिती तुम्हाला मिळण्याचं आणि या ठिकाणी तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा अशी या ठिकाणी माहिती मिळते. आज या ठिकाणी महाराजस्व समाधान शिबिर आयोजित केलेलं आहे. या ठिकाणी वडगाव निंबाळकर ठिकाणी काही ग्रामस्थ आले, त्यांचं समाधान झालंय काय किंवा ह्यांचे कोणकोणते काम झाले, कशा प्रकारे काम चालू आहे त्यांच्याकडून माहिती घेणार. तर सगळ्यांचं बघून होते, आपलं पांडुरंग करल दावा करल, सगळ्यांचं झालं तरी समाधान आहे. या ठिकाणी ह्या मावशींचं म्हणणं आहे की या ठिकाणी आल्यानंतर सगळं कागदपत्र दिल्यानंतर समाधान होईल. या ठिकाणी यांचं म्हणणं आहे सुखी रावाळावं आणि असंच काम करा. पांडुरंगाची कृपा. हात मोडलाय तरी वारी केली, रूपा आल्यानंतर तुम्हाला मिळून जाईल ना पैसे ते. आता समाधानी, आता मिळेल काय दिल देवती दिल. आता नवऱ्याचं माझं करणारे श्रावण बाळाचं परिक्रम बघूया. तुम्ही कागदपत्र द्या इथे, तुम्हाला मिळून जाईल. हा मिळेल ना, तुमचा आशीर्वाद असल्यावर मिळेल. कोळगावचे माजी सरपंच होळकर आपलं स्वागत. तसं त्या ठिकाणी उपसरपंच बोराळेमधून आदरणीय श्री खोके सर आपलं या ठिकाणी स्वागत. you